Good afternoon, friends. Last time we start anatomy, fifth unit. We see the secondary growth of the monocot and the dicot plant. Today we see unit number 5, anatomy. Anatomy in the primary structure in Boravia stem. एक तुम्हाला डायग्राम दिसते याच्यामध्ये. ही साधा डायग्रामरी स्ट्रक्चर आहे. सिंगल लेअर आहे पहिली इपिडर्मिसची. त्याच्यानंतर दुसरी ही जी त्याच्यावर या लाईन दिसत आहेत, दॅट इज द रूट हेअर्स. त्याच्यानंतर ही एक लाईन दिसते ती दुसऱ्या नंबरची, दॅट इज द कॉर्टेक्स. ही एक लाईन दिसते दोन डबल याच्यामधली, दॅट इज द हायपोडर्मिस किंवा एंडोडर्मिसची एक खालची लेअर. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या एक गोल गोल दिसत आहेत, ठीक आहे, सर्कल, हाफ सर्कल दिसत आहेत, ते काय असू शकतात? दॅट इज द फ्लोएम किंवा झायलमचे असेल. हे फ्लोएम किंवा झायलम प्रायमरी आणि सेकंडरी जे आपण स्ट्रक्चर पाहतो, सेकंडरी ग्रोथ स्ट्रक्चर इन डायकॉट सेल. मोनोकॉटमध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ मिळत नाही. हे जे त्याच्यानंतर ही जी ह्या ज्या रिंग दिसत आहेत, ठीक आहे, ते डॉट डॉट दिसत आहेत, दॅट इज द कॅम्बियम रिंग. जेव्हा ऍक्टिव्हिटी जेव्हा फॉर्म होते तेव्हा आपल्याला ॲनामलस सेकंड प्रायमरी स्ट्रक्चर ही कोण्याही याच्यामध्ये दिसते स्टेम मध्ये, ठीक आहे. आणि हे जे सर्कल दिसत आहे दॅट इज द व्हॉस्क्युलर बंडल. सो देन अनाटॉमी ऑफ द ॲनामलस सेकंडरी ॲनामलस डायकॉट स्टेम. पहिले आपल्याला ॲनामलस सेकंडरी ग्रोथ पेक्षा ॲनॉमलस डायकॉट स्टेमचं स्ट्रक्चर कसं असते किंवा ॲनॉमलस म्हणजे काय. The anomalous means secondary growth is due to the formation of successive rings of the collateral vascular bundle. ठीक आहे. मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की ओपन आणि क्लोज हे दोन टाईपचे व्हास्क्युलर बंडल असतात डायकॉट आणि मोनोकॉट मध्ये. तर डायकॉट मध्ये आपल्याला कशा प्रकारचं ओपन पाहायला मिळते आणि मोनोकॉट मध्ये क्लोज. आणि कोलॅटरल व्हास्क्युलर बंडल ज्या प्लांट्स मध्ये आहे दॅट इज द डायकॉट प्लांट, and these bundle get embedded in the thick parenchyma, prosenchyma, and their problem appears in the interxillary phloem, medullary bundle or innermost secondary bundle. So that are activity in found in the anomalous structure in the dicot stem. पहिल्यांदा आपल्याला anatomy पाहायची आहे बोराविया स्टेमची. दिस इज द डायकॉट स्टेम अँड इट बिलॉंग्स टू फॅमिली निक्टॅन्जिएसी. तुम्ही सध्या पारिजातक हे फुलाचं नाव ऐकलं असेल, दॅट इज द निक्टॅन्थस. ऑल दिस जीनस ऑल्सो बिलॉंग्स टू निक्टॅजिनेसी फॅमिली अँड बोराविया स्टेम ऑल्सो बिलॉंग्स टू निक्टॅजिनेसी फॅमिली. याची आपल्याला अनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहायचं आहे. अनामलस प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये नेमकं अनामलस मध्ये काय होते. इपिडर्मिस ही वरची लेअर जे दिसते दॅट इज द सिंगल लेअर्ड आहे विथ द डिस्टिंग क्युटिकल अँड स्कॅटर्ड स्टोमाटा. हा जो एक स्पेस दिसत आहे जिथून तुमची इपिडर्मिस चालू झाली दॅट इज द स्टोमाटा, म्हणून याला स्कॅटर्ड म्हटलं आहे. म्हणजे इथे सुद्धा याची एक ओपनिंग असू शकते. दुसरं कॉर्टेक्स, हा जो एक पार्ट दिसतोय हायपोडर्मिस, त्यात इज द कोलेनकायमा पॅरेन्कायमा, या दोन्ही यांनी बनली आहे तुमची कॉर्टेक्स. दॅट इज डिस्टिंग्विश इंटू 3 झोन, दॅट इज हायपोडर्मिस, जनरल कॉर्टेक्स अँड द स्टार्च शीट लेअर ऑफ द एंडोडर्मिस. म्हणजे हा एवढा जो पॅच दिसतोय हायपोडर्मिस, दुसरा हायपोडर्मिसच्याच खालच्या ह्या सेल जे आहे दॅट इज द कोलेनकायमा, आणि त्याच्या खालच्या ज्या सेल आहे दॅट इज द पॅरेन्कायमा. हायपोडर्मिस कंपोज ऑफ द कोलेनकायमॅटस सेल. ह्या ज्या गोल दिसत आहेत पण त्याला शेप गोली म्हणू शकणार नाही, दॅट इज द कोलेनकायमॅटस सेल. अँड या ज्या सेल दिसत आहेत तुम्हाला, दुसरं की जनरल कॉर्टेक्स कंपोज ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल विथ द इंटरसेल्युलर स्पेस अँड स्टार शीट लेअर ऑफ द एंडोडर्मिस. ही जी तुम्हाला ह्या लेअर दिसत आहे दॅट इज द एंडोडर्मिस लेअर. देन पेरिसायकल कशी आहे. the inner to the endodermis is present parenchymatous pericycle, but it at the some places it is represented isolated patches of the sclerenchyma cell. म्हणजे हे जे पॅचेस दिसत आहेत तुम्हाला या डायग्राम मध्ये दॅट इज द sclerenchyma patches and it is found in the pericycle. then vascular system किंवा vascular bundle कशी आहे आपल्याला या स्टेम मध्ये जे पाहिजे आहे. vascular bundle are present in the 3 rings. ठीक आहे. 3 रिंग म्हणजे ह्या ज्या दिसत आहे पॅचेस दिसत आहे म्हणून याला 3 रिंग म्हटलं आहे. इन इनरमोस्ट रिंग आर प्रेझेंट 2 लार्ज बंडल अँड इन द मिडल रिंग the number ranges from the 6 to 14 while outermost ring consists of the 50-20 vascular bundle. म्हणजे
हा जो गोल असतो तुम्हाला मी पहिल्या डायग्राम मध्ये जो दाखवला की हा जो पहिला तुमच्या याच्यामध्ये जो गोल दिसतो आहे तो 1 2 3 अशा 3 लेअर असतात. त्या पहिल्या रिंग मध्ये तुम्हाला 6 ते 14 मिळेल. मिडल याच्यामध्ये दुसऱ्या सगळ्या शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये 15 ते 20 व्हॉस्क्युलर बंडल तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हॉस्क्युलर बंडल मध्ये नंतर आपल्याला एक मधातला जो पार्ट असतो दॅट इज द सेंट्रल पार्ट स्टील प्रायमरी व्हॉस्क्युलर बंडल आर स्कॅटर्ड इन द पॅरेन्कायमॅटर टिश्यू and the bundle are the collateral conjoint and the open. मी तुम्हाला मागच्या वेळेस हा प्रश्न केला होता की मोनोकॉट आणि डायकॉटचा हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवायचा की याच्यामधले व्हास्क्युलर बंडल कसे असतात. तो in dicot stem that is the collateral conjoint and the open type secondary growth in this bundle is very limited. ठीक आहे, म्हणजे अशा बंडल्स मध्ये सेकंडरी ग्रोथ ही लिमिटेड राहते. दूसरा secondary cambium layer is formed just outside the primary vascular bundle and this cambium layer produces patches of secondary phloem and the secondary xylem. म्हणूनच याला anomalies त्याच्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा कॅम्बियम ऍक्टिव्हिटी जिथे आली that is structure is different to other stem along with the formation of the massive thick wall conjunctive tissue and the cambium layer. then हे जे सेक्शन तुम्हाला दिसतोय हा टीएस आहे. हा मधला जो मी स्टीलचा पार्ट किंवा पीचचा पार्ट म्हणतोय दॅट इज इट इज वेल डेव्हलप पॅरेन्कायमॅटस अँड द प्रेझेंट इन द सेंटर. म्हणजे याच्या सेल सगळे पहा, या काही मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत, काही डेव्हलप होत आहेत. दिस इज द रिजन इज नॉट क्लिअरली डिमार्केट ड्यू टू द स्कॅटर्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ द व्हॉस्क्युलर बंडल. स्कॅटर म्हणजे काय, या पूर्ण याच्यामध्ये 3 रिंग मध्ये व्हॉस्क्युलर बंडल डिस्ट्रीब्युटेड आहे, स्कॅटर्ड आहे. अँड इन द पॅरेन्कायमॅटस ग्राउंड टिश्यू इन द, म्हणजे हे जे दिसत आहेत तुम्हाला मोठे सेल काय आहे, नथिंग बट इट इज द ग्राउंड टिश्यू. सो दिस इज द primary structure of the boravia stem. It belongs to family Nyctaginaceae. दुसरं याच्यामध्ये इपिडर्मिस, हायपोडर्मिस मध्ये पॅरेन्कायमा कोलेनकायमाच्या सेल. देन त्याच्यानंतर पेरिसायकल ही डबल लेअरची राहते. त्याच्यानंतर स्टिलर रिजन जे आहे बीच मधामधलं, त्या स्टिलर रिजन मध्ये प्रायमरी व्हास्क्युलर बंडल आर स्कॅटर्ड इन द पॅरेन्कायमॅटस टिश्यू. म्हणजे त्यामध्ये ज्या सेल तुम्हाला दिसतात या सेक्शनच्या मधामध्ये दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर द सेंट्रल स्ट्रँड. द रिजन इज नॉट क्लिअरली डिमार्केबल ड्यू टू द स्कॅटर्ड डिस्ट्रीब्युशन. आणि याचा रिझल्ट जो राहतो हा आपण एकदम सांगू शकत नाही की प्रीत कशी आहे किंवा स्टील कशी आहे. कारण याच्यामधले असलेले व्हॉस्क्युलर बंडल हे स्कॅटर्ड राहतात आणि डिस्ट्रीब्यूट राहतात. डिस्ट्रीब्यूट म्हणजे प्रत्येक रिंग मध्ये 5, दुसऱ्या रिंग मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा तिसऱ्या रिंग मध्ये त्याच्यापेक्षा जास्त. म्हणून म्हटलं इट इज स्कॅटर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड टू द प्रायमरी व्हॉस्क्युलर बंडल अँड इट इज द पॅरेन्कायमॅटस ग्राउंड टिश्यू. हा जो एक तुम्हाला डायग्राम दिसतो आहे दॅट इज द टीएस ऑफ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ द बोराविया स्टेम. ही पहिली डायग्राम मी तुम्हाला सांगितलेली. ही ह्या ज्या 3 लेअरच्या दिसत आहेत 1 2 3 दॅट इज द लेअर ऑफ द व्हॉस्क्युलर बंडल. ह्या ज्या 1 2 3 अशा या 3 राहतात. ठीक आहे. अँड इट इज द कोलॅटरल कॉन्जॉइंट अँड द ओपन. ठीक आहे, म्हणजे ही जी 2 लेअर दिसतात दॅट इज द कॅम्बियम आणि हा मधातला जो पार्ट आहे दॅट इज द पी. ठीक आहे. सो ही एक डायग्राम बघा, याच्यामध्ये हे पॅचेस दिसत आहेत. हे पण कशाचे पॅचेस आहे, व्हॉस्क्युलर बंडलचे 1 2 आणि 3. दुसरं, या व्हॉस्क्युलर बंडल मध्ये फ्लोएम ही काळ्या रंगाची छोटी छोटी दिसते. त्याच्यानंतर ह्या लेअर जो दिसत आहेत तुम्हाला त्या लेअर आहे कॅम्बियमच्या, झायलम. दुसरं मोठे जे सेल आहे दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द व्हॉस्क्युलर बंडल म्हणजे मेटाझायलम आणि प्रोटोझायलम. हे नाव जे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं दॅट इज द पार्ट ऑफ द सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे. सो दिस डायग्राम शोज द anomalous primary structure in the boravia stem. Then anomalies in the secondary structure in the boravia stem. आतापर्यंत आपण anomalous primary structure in boravia stem. आता पाहिजे anomalies ही कशी येते त्याच्यामध्ये, की सेकंडरी ग्रोथ कशामुळे आपण म्हणतो की याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे आणि मोनोकॉट मध्ये नाही आहे.
तर देर आर नो कॅम्बियम सेल इन बिटवीन झायलम अँड फ्लोएम अँड इन द केस ऑफ स्टेम. जर मोनोकॉटचं जर पाहिलं की नो कॅम्बियम सेल बिटवीन झायलम अँड फ्लोएम, म्हणजे दोन सेलला जोडणारी मधामधली लाईन जर नसली ती विदाउट सेकंडरी ग्रोथ वाली स्टेम. So for secondary growth in roots, first of all, conjunctive tissue become meristematic during the secondary growth in the dicot root, and then we found the anomalous secondary structure in the different type of stem. Then from separate curved strip of the vascular cambium below the phloem bundle, अशी जर ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसेल तर दॅट इज दॅट स्टेम बिलॉंग टू अनॉमलीज. आपल्याला पाहायची आहे बोराव्या स्टेम मध्ये अनॉमलीज कशी मिळते. द फॉलोइंग पॉइंट हायलाइट द 5 मेजर रिझन. कोणते कोणते रिझन आहे याच्यामध्ये की या स्टेम मध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळते. कोणते 5 आहे? द रिझन्स आर द ऍक्टिव्हिटी ऑफ द नॉर्मल कॅम्बियम इज ॲबनॉर्मल. दुसरं ॲबनॉर्मली सिच्युएटेड कॅम्बियम फॉर्म्स नॉर्मल सेकंडरी व्हास्क्युलर टिश्यू. तिसरं फॉर्मेशन ऑफ द सेकंडरी टिश्यू बाय ॲक्सेसरी कॅम्बियम. आणि चौथं आहे फॉर्मेशन ऑफ सेकंडरी टिश्यू इन द ॲक्सेसरी कॅम्बियम. नंतर चौथा आहे फॉर्मेशन ऑफ द इंटरझायलरी फ्लोएम. आणि पाचवा रिझन आहे फॉर्मेशन ऑफ द इंट्राझायलरी फ्लोएम. म्हणजे ह्या दोन जे शेवटचा चौथा आणि पाचवा जो पॉइंट आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द अनॉमली सेकंडरी ग्रोथ इन द डायकॉट स्टेम. देन दुसरं की अँजिओस्पर्म जितकेही प्लांट आहे, जेवढे फ्लावरिंग प्लांट आहे दॅट इज द अँजिओस्पर्मिक प्लांट, and in particular are not only very large in the number but they exhibit the infinite varieties as regrades their structure as well. म्हणजे exhibit infinite varieties म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या सेलच्या इन्फिनाइट फॉर्म मध्ये असणं रिग्रेट्स होणं. that structure belong to anomalies in the specific stem. Then it is really difficult to draw a line between structure which are normal and those which we consider abnormal. These are referred as the anomalous structure. म्हणजे आपण एक साधी लाईन नाही काढू शकत, पण याच्यामध्ये जर पाहिला आपण की दोन याच्यामध्ये लाईन काढणं स्ट्रक्चर मध्ये दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. सो दीज आर द ॲबनॉर्मल इन द स्पेसिफिक सेल. सो हे जे दोन डायग्राम तुम्हाला दिसत आहेत पिंक रेड कलरच्या दॅट इज द वास्क्युलर बंडल अँड इट शो द अनॉमलीज. का अनॉमलीज म्हटलंय? कारण डायकॉट स्टेम प्रायमरी स्ट्रक्चरच्या नंतर होणाऱ्या ऍक्टिव्हिटी कशामध्ये दोन्ही लाईनच्या कॅम्बियम लाईनची जी कॅम्बियम ऍक्टिव्हिटी मध्ये दोन टिश्यूला कंजेक्टिव्ह टिश्यूला जोडणारी म्हणजे लाईन बिटवीन द स्ट्रक्चर विच आर नॉर्मल दोज विच मे बी कन्सिडर ॲबनॉर्मल. म्हणजे अशी ती ऍक्टिव्हिटी फॉर्म करते कॅम्बियम ऍक्टिव्हिटी की त्याच्यामध्ये त्या सेलचं स्ट्रक्चर बदलतं. सो बोथ द डायग्राम शोज द सेकंडरी अनॉमलस सेकंडरी ग्रोथ. देन याच्यामधले कॅरेक्टरिस्टिक पिक्चर काय सांगू? स्ट्रक्चर मे बी डायरेक्टली इन्फ्लुएन्स इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल कंडिशन. कोणती कंडिशन जर एक्सटर्नल असेल, नॉर्मली जी कंडिशन असेल त्या कंडिशन मध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळणार नाही. The woody climber and linas and storage organs exhibit the anomalous structure and abnormal secondary increases in the thickness as they construct different from the normal ones. Both are morphological and physiological point of view. जर आपण पाहिलं सेकंडरी ग्रोथ ज्या प्लांट मध्ये आहे त्याच्यामध्ये असणारं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर वेगळं आहे आणि फिजिओलॉजिकल जर स्ट्रक्चर पाहिलं त्या प्लांटचं ते पण आपल्याला वेगळं मिळेल. कारण अनॉमलीज जर त्याच्यामध्ये दिसल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा. नॉन एन्व्हायरमेंटल अँड विच अपियर टू बी मर्जली केसेस ऑफ द व्हेरिएशन ऑफ द डिझाईन. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की कुठला सेक्शन आपण टीएस घेतला त्याच्यामध्ये आपल्याला साधा टी इपिडर्मिस कॉर्टेक्स पेरिसायकल सेंटर असं दिसतं. पण ज्याच्यामध्ये अनॉमली झाल्या म्हणजे कॅम्बियम ऍक्टिव्हिटी मधले चेंजेस आले त्या सेक्शन मध्ये व्हॅरिएशन दिसतात. तर त्या व्हॅरिएशन मध्ये आपल्याला एक तर रूट हेअर दिसू शकतात किंवा ट्रायकोम वेगळे दिसू शकतात. सो दॅट इज बिलॉंग टू द डिपेंड ऑन द स्टेम अँड इट्स एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल कंडिशन. देन अनॉमलीज ऑफ सेकंडरी ग्रोथ इन थिकनेस रिस्पेक्टिव्हली. मग त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये चेंजेस झाले व्हॅरिएशन आले तर आपल्याला
अॅनॉमलीज ह्या सेकंडरी ग्रोथच्या थिकनेस वरून पाहायला मिळतात. देन ऑकरन्स मध्ये जर आपण व्हास्क्युलर बंडल आहे पीथ इज कॉल्ड द मेड्युलरी बंडल. म्हणजे लाईन जे दिसतात हे तुम्हाला वरच्या ब्ल्यू कलरच्या सेक्शन मध्ये मोठे मोठे बॉल्स आहे, पण अशा जे एक हे दिसतात लाईन दिसतात दॅट इज द मेड्युलरी रेज. सो इज कॉल्ड द मेड्युलरी रेज म्हणजे पीथ मध्ये जे असलेले अँड कॉर्टेक्स नोन ॲज द कॉर्टिकल बंडल्स अँड इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मेनी फॅमिलीज. मेड्युलरी बंडल आर कॉमन इन द फॅमिली निक्टॅजिनेसी. म्हणजे मेड्युलरी बंडल आपण मेड्युलरी रेस पाहिले आहे, पण मेड्युलरी बंडल आर ओनली फाउंड इन द फॅमिली निक्टॅजिनेसी. ठीक आहे, इट इज कॉमन इन द फॅमिली निक्टॅजिनेसी. नंतर तशी अशाच ज्या फॅमिली आहे अमेरॅन्थेसी आहे, दुसरी आहे तुमची पायपेरेसी फॅमिली आहे वेअर मेनी बंडल्स ऑकर इन द पीस आयदर इन द रिंग ऑर द इन रेग्युलरली. हे एक डायग्राम दिसते, ही केव्हाची आहे जेव्हा अॅनॉमलीज ह्या सेकंडरी ग्रोथ मध्ये फॉर्म झाल्या. म्हणजे जेव्हा एन्व्हायरमेंटल कंडिशन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट कंडिशन चेंज झाली तेव्हा तुम्हाला सेकंडरी फ्लोएम आणि सेकंडरी झायलम त्याच्यामध्ये जर दिसली, सो दॅट स्टेम इज बिलॉंग्स टू द अॅनॉमलीज इन सेकंडरी ग्रोथ. देन हा जो एक डायग्राम दिसत आहे तुम्हाला, तर ह्या ज्या रिंग्स आहे 1 2 3 4 आणि याच्यामधले हे जे 1 2 3 4 असे ह्या ज्या रिंग दिसत आहेत, हा पहिला जो सेक्शन आहे दॅट इज द सेकंडरी अॅनॉमलीज सेकंडरी ग्रोथ फाउंड इन द बोराविया स्टेम. हा एक जो सेक्शन आहे दॅट इज द 3 रिंग्स अँड दॅट रिंग्स इज स्कॅटर्ड टू द व्हास्क्युलर बंडल. म्हणजे याच्यामध्ये हे जे दिसतात तुम्हाला पण हे नथिंग बट द इट इज द व्हास्क्युलर बंडल. सो दिस इज द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द बोराविया स्टेम. इट इज डायग्रामॅटिक व्ह्यू. दुसरं ह्या ज्या दोन तुम्हाला डायग्राम दिसत आहे मला सेंट्रल चिलर रिजनला दॅट इज द मेड्युलरी बंडल्स प्रायमरी स्टेज. ठीक आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला फ्लोएम आणि सेकंडरी फ्लोएम आणि झायलमच्या सेल दिसतात आणि हे जे मधातली खाली पेस आहे दॅट इज कॉल्ड ग्राउंड टिश्यू. द स्टील अपार्ट फ्रॉम द ग्राउंड टिश्यू इन्क्लूड व्हास्क्युलर बंडल इन द 3 रिंग. 2 फेअरली लार्ज बंडल ऑकर ॲट द सेंट्रल रिजन. म्हणजे या मधामध्ये तुम्हाला दिसत आहेत 2 मोठे बंडल, 2 बिग साईजचे दॅट इज द medullary bundles occur in the central region and the outermost ring consists of pretty large number of the much smaller bundle and occurring just beneath the pericycle. म्हणजे पेरिसायकलच्या मधात, पेरिसायकल ही कुठे दिसेल तुम्हाला, ही वाली दिसते आहे. म्हणजे या व्हास्क्युलर बंडलच्या वर जी रेल लाईन सुरू होईल दॅट इज द पेरिसायकल. And the central bundles are collateral open ones, but cambium activity remains confined to individual bundles. So this is the anomalous secondary growth in the family Nyctagenaceae. Example is the Boravia. हा एक जो तुम्हाला टीएस दिसतोय याच्यामध्ये तुम्हाला व्हास्क्युलर बंडल कसे आहे ते दिसत आहे. दुसरं व्हास्क्युलर बंडल हे रिंग 1 रिंग सेकंडरी मध्ये स्कॅटर्ड आहे पण डिस्ट्रीब्यूट आहे. नंतर व्हास्क्युलर बंडल कशाने बनलाय, फ्लोएम कॅम्बियम आणि झायलम. म्हणजे वरची फ्लोएम त्याच्यानंतर सुरू झालेली ही जी लाईन दिसते दॅट इज द कॅम्बियम. दोन्ही याला झायलम फ्लोएमला बांधणारी जी लाईन आहे दॅट इज द कॅम्बियम. आणि कॅम्बियम ऍक्टिव्हिटी ही 2 वेळा जर फॉर्म होत असेल सो दॅट स्टेम इज बिलॉंग टू द अनॉमलीज ऑर द अनॉमलीज सेकंडरी ग्रोथ. सो थँक यू व्हेरी मच. the next lecture we see the बिग्नोनिया. मंडेला जे लेक्चर राहील सातपुते सरांचं ते मी घेईल आणि मग माझं जे लेक्चर राहील शुक्रवारचं ते सातपुते सर घेईल. थँक्यू व्हेरी मच.